कोले षणमुगम चषक शालेय फुटबॉल स्पर्धेत साधना शिवराज स्कूलला विजेतेपद. शिवराजनं साधनाचा तर साधनानं जागृतीचा केला पराभव. जागृतीला उपविजेतेपद. शिवराजचा आलोक पाटील, जागृतीचा आयन पटेल स्पर्धावीर. विविध वैयक्तिक पुरस्कारांची ही घोषणा. शालेय फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम सामन्यात 17 वर्षे गटात शिवराज इंग्लिश मीडियम स्कूलने तर 14 वर्षे गटात साधना हायस्कूलने विजेतेपद पटकावले. शिवराजने साधना हायस्कूलचा तर साधनाने जागृती हायस्कूलचा पराभव केला. शिवराजचा आलोक पाटील आणि जागृतीचा आयन पटेल यांनी स्पर्धावीराचा बहुमान पटकावला. गडिंग्लज युनायटेड फुटबॉल असोसिएशनच्या वतीने MR हायस्कूलच्या मैदानावर गेल्या 3 दिवसापासून हत्ती कोले षणमुगम चषक शालेय फुटबॉल स्पर्धा सुरू होती. स्पर्धेचे यंदाचे 15वे वर्ष असून 18 संघांनी सहभाग घेतला. 17 वर्षाखालील गटाच्या अंतिम सामन्यात शिवराज स्कूलने साधना हायस्कूलचा 4-1 असा पराभव केला. शिवराजचा आघाडीपट्टू आलोक पाटीलने 2 गोल करत विजेतेपदात मोलाचा वाटा उचलला. रिहान बोजगर आणि सिद्धार्थ हुलसारने प्रत्येकी 1 गोल केला. साधनाच्या साईस कांबळेने केलेला गोल संघाचा पराभव टाळू शकला नाही. 14 वर्षे गटात साधना हायस्कूलने जागृतीचा 6-0 असा मोठा पराभव केला. साधनाच्या सूरज पवारने चौफेर खेळ करत गोलची हॅट्रिक नोंदवली. शौर्य मल्हारीने 2 तर कान सुतारने 1 गोल करत साधनाच्या विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले. या गटात जागृतीने उपविजेतेपद मिळवले. दरम्यान 14 वर्षे गटाच्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात जागृतीने चिवट खेळ करत न्यू होरायझन्स स्कूलला टायब्रेकरवर 5-4 असे नमवून अंतिम फेरी गाठली होती. स्पर्धेतील वैयक्तिक पुरस्कारामध्ये 17 वर्षे गटात शिवराजच्या समीन मनेरने सर्वोत्कृष्ट गोलरक्षक, साधनाच्या सक्षम राजगिरीने बचावपट्टू, साधनाच्या दर्शन तरवाळने मध्यरक्षक आणि शिवराजच्या अनिरुद्ध पांजाने आघाडीपट्टूचा पुरस्कार मिळवला. 14 वर्षे गटात साधनाच्या कार्तिक चव्हाणने गोलरक्षक, साधनाच्या रिधान खंदाळेने बचावपट्टू, साधनाच्या सूरज पवारने मध्यरक्षक तर जागृतीच्या कार्तिक देसाईने आघाडीपट्टूचा पुरस्कार पटकावला. नगरसेवक अमर मांगले, सॉकरचे माजी अध्यक्ष NB अरळी, साई एज्युकेशन ग्रुपचे विश्वस्त तुषार पाटील, मुख्याध्यापक AB पाटील, श्रीपाद जोशी, गौस मकानदार यांच्या हस्ते विजेत्या संघांना चषक देऊन गौरवण्यात आले. ललित शिंदे यांनी स्वागत केले. स्पर्धा समन्वयक महेश पवार आणि किरण लोखंडे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी खेळाडू, प्रशिक्षक आणि फुटबॉल प्रेमी उपस्थित होते. मनीष कोले यांनी आभार मानले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.